नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची मुदत संपली. त्यांनी संसदेत त्या पद्धतीनं भाषण केलं आणि त्याच्यावरून आता ज्या बातम्या समोर आलेल्या आहेत त्यांना काही तसा आधार नाही आहे. अफवा म्हणू शकता कोणी त्याला, पण तर्क करता येऊ शकतो. मुळात त्यांच्या खासदारकीवरूनच आधीच महाविकास आघाडीमध्ये एक गोंधळ निर्माण झालेला होता. आदित्य ठाकरे यांनी ठामपणे त्यांच्या उमेदवारीचं काय म्हणता येईल त्याला पुरस्कृत केली होती, त्याला पाठिंबा दिला होता, आग्रह होता. पण शरद पवारांनी शेवटच्या क्षणी जे काही सगळं फिरवाफिरवी केली, वातावरण पलटलं आणि जर दुसरा उमेदवार दिला असता तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धोका झाला असता. म्हणून शरद पवारांचं नाव पुढं करण्यामध्ये शरद पवार गटाला यश आलं, ते निवडून यावं. आता विषय इथेच थांबला असता. प्रियंका चतुर्वेदी नाराज झाल्या काय, आदित्य ठाकरे नाराज झाल्या काय, असा मुद्दा नव्हता आणि ते सगळं बासनात गेलं असतं. आता जो विषय समोर येतो तेव्हाही आलेला होता की जर ती जागा तेव्हा शिवसेनेला गेली असती किंवा उलट काँग्रेसला गेली असती तर काँग्रेसनी विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडली असती. दोघांकडे जे उमेदवार होते, सध्या जे उमेदवार होते 20 शिवसेनेचे आणि 16 काँग्रेसचे, 36, त्याच्यामधून एक जागा राज्यसभेची पण निघत होती आणि त्याच पद्धतीने एक जागा विधान परिषदेची पण निघते. पण शरद पवारांचं नाव मध्ये आलं की जेव्हा की त्यांचे फक्त 10च आमदार आहेत, आता त्यांना जागा गेली. आता मुद्दा प्रियंका चतुर्वेदीचा नाहीये. आता एकूण विधान परिषदेच्या जागा आहेत, त्याच्यामध्ये एक जागा फक्त ही जी आहे ती सत्ताधाऱ्यांच्या कडून सुटून ती फक्त एकच जागा तेवढी अशी आहे की जी विरोधकांना मिळू शकते. बाकी 6 जागा यांची आणि एक जागा त्यांची, 7 जागा, असं ते सगळं म्हणून गणित आहे. किंवा काहीतरी मला वाटतं 9 जागा आहेत त्या सगळ्याच्या म्हणून, ज्या काही जागा आहेत, पण एकच जागा फक्त विधान परिषदेवरती येऊ शकते. आता अडचणीचा मुद्दा असा होऊन बसलेला आहे की ही जागा कोणाला द्यायची. महाविकास आघाडीकडून शिवसेनेमधली जी धुसफूस चालू आहे ती फक्त प्रियंका चतुर्वेदी पुरती नाही. आता 2 पक्षामध्ये आता धुसफूस सुरू झाली. काँग्रेसमध्ये की काँग्रेसच्या हाताला काहीच नाही आलं, तेव्हाही काँग्रेसला त्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळातली गोष्ट आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद पाहिजे होतं, काय गृहमंत्रीपद पाहिजे होतं, मुख्य काहीतरी पाहिजे होतं, पण ते सगळं गुंडाळून फक्त विधानसभेच्या अध्यक्षपदावरती बोलवण केलं गेले आणि महसूल खाते एक बाळासाहेब थोरातांकडे आलेलं होतं. अध्यक्षपदी नाना पटोलेंनी अचानक राजीनामा दिला. त्यांना मंत्री व्हायची वेळ लागली होती, ते काही होताच नाही आलं. आता काँग्रेसला त्याग करायचा असेल, मागच्या वेळेस सुद्धा ह्याच विधान परिषदेच्या जागेवरती काँग्रेसला एकच जागा मिळाली, 2 जागा काँग्रेसला मिळू शकल्या नाहीत. कारण की उद्धव ठाकरे स्वतः उभं राहणार होते, त्यांना धोका झाला असता. म्हणून ती निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून काँग्रेसने त्याग केला. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून काँग्रेसने त्याग केला. आणि आता विधान परिषदेची निवडणूक आहे. आता जर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे वर्ल्ड बेस्ट सीएम यांना जर ती जागा द्यायची असेल, त्यांची तर मुदत संपलेली आहे, तर परत काँग्रेसला त्याग करणं आहे. काँग्रेसच्या हातात काहीच नाही, खाया पिया कुछ नाही, गिलास फोडा बाराने. आता आणि ती जागा जर काँग्रेसने दावा ठोकला तर शिवसेनेच्या हाती लागणार नाही. किंवा ह्या दोघांच्या भांडणामध्ये तुला न मला घाल कुत्र्याला, अशी आपल्याकडे जी म्हण आहे. सत्ताधारी तर टपलेलेच आहेत आणि त्यांनी तो खेला हो बे ते प्रत्यक्ष बिहारमध्ये करून दाखवले की 5च्या 5 जागा त्यांनी स्वतःकडे घेतल्या. किंवा चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या काळातही त्यांनी असं करून दाखवलं. अगदी भिवंडीच्या महानगरपालिकेमध्ये बंडखोर म्हणून शेवटी त्यांचाच प्रत्यक्ष महापौरपदी बसला भाजपचाच बंडखोर. हा धोका आता संभवतोय आणि आता परिस्थिती अशी बिकट होऊन बसलेली की काँग्रेसने सगळं सोडून द्यायचं, उद्धव ठाकरेंसाठी ती जागा सोडायची, उद्धव ठाकरे बिनविरोध निवडून येऊ शकतील जसे शरद पवार आले. पण आता शिवसेनेतली दुसरी धुसफूस अशी आहे की जर आपण उद्या काँग्रेसनी प्रेशर दिल्याच्या नंतर आम्ही ही जागा सोडायला तयार नाहीत आणि जर निवडणूक घ्यायची वेळ आली, क्रॉस वोटिंगमध्ये आहेतही गेलं, तर मग करायचं काय. आपण तेव्हा ती जागा सोडून दिली, बदल्यात ही पाहिजे म्हणून, आणि ही आता काँग्रेसच्या दबावात सोडावं लागली, तर उद्धव ठाकरेंना काही विधान परिषदेवरती जाता येणार नाही. दुसरी कुठली विधानसभेची आता निवडणूक होणार नाही. ठाकरे घराण्यात कोणी कधी निवडणूक लढवल्या नव्हत्या. अपवाद आता सध्या आदित्य ठाकरे, त्यांनीच फक्त निवडणूक लढवली. आता करायचं काय असा मोठा प्रश्न. केवळ इतकाच प्रश्न नाहीये,
मी म्हणलं ना, आम्ही मागे व्हिडिओ केला होता, काळ कसा सूड उगवतो, की जेव्हा तुम्हाला तेव्हा मस्ती होती की तुम्हाला कसं घरी बसून दाखवलं, पण हे म्हणत असताना पुढच्या काळामध्ये आपल्यावरती ही परिस्थिती होऊ शकेल ही कुठे त्यांनी कल्पना केली होती. बरं, त्याहीपेक्षा तुम्ही वागा कशीही, ज्या पद्धतीचं ह्यांनी वाईट बोलून दाखवलं त्या सगळ्या काळ, अजूनही ते बोलतात, त्या शिंदे गटाला त्याच्या नावानं बंबा मारतात. खरं तर ह्यांनी जे काही कटुता असती राजकारणामध्ये चालत असती ती संपून टाकून, जर राजकारण तुम्हाला जर करायचं असेल तर ती कटुता संपवावी लागते. अजित पवार यांचा एवढा विरोध असताना सुद्धा जरांगेंनी जे काही सगळं जातीवादी राजकारण सगळं पेटून ठेवलं होतं, समाजमन ढवळून निघालं होतं. अशा वेळी मराठा समूहातले दोन चेहरे, एक मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच्या रूपानं बसवला आणि दुसरा अजित पवारांच्या रीतीनं उपमुख्यमंत्रीपदी बसवला. आणि हे सगळं आपल्या मनाविरुद्ध जाऊन सुद्धा शांतपणे भारतीय जनता पक्षानं, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी ते सगळा जो 2.5 वर्षाचा कालखंड आहे तो शांतपणे काढला. कुठेही वचवच केली नाही, कुठलीही वक्तव्य केली नाही. निवडणुकीला तोंड दिलं. 2024ची निवडणूक, लोकसभेमध्ये पराभव पदरी आलेला होता, संख्या प्रचंड प्रमाणामध्ये खासदारांची कमी झाली होती, सगळं झालं होतं, केंद्रातलं स्वतःचं बहुमत हुकलेलं होतं. पण शांत बसून त्यांच्या खरं तर मी पुन्हा येईन असलेल्या स्वाभाविक वक्तव्याचं पण ह्यांनी टिंगल केली होती. आणि आता बोंब अशी होऊन बसलेली की तुम्हाला म्हणायची ती हिंमतच नाही मी विधान परिषदेमध्ये पुन्हा येईल. ते मुख्यमंत्रीपदी कसे पुन्हा येऊ शकत नाहीत असं तुम्ही म्हणत होते तेव्हा, ज्यांनी की आता येऊन दाखवलं. आणि गेल्या 1.5 वर्षापासून तेच तुमच्या बोडक्यावरती बसलेले. तुम्हाला तर मुख्यमंत्रीपद सोडाच, सत्ता तर जाऊच द्या, एक साधं आमदारकी सुद्धा मी आमदार म्हणून या सभागृहामध्ये पुन्हा येईल असं म्हणायची हिंमत उरलेली नाही. दुसरी ह्याच्यातली अडचण ही तर फक्त पदाची गोष्ट झाली, किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जो ह्यांचा निकाल लागणार होता, सुनावणी होणार होती ती लांबली, हा तांत्रिक बाबी झाल्या. आज गावोगाव पसरलेलं जे सगळं शिवसेनेचं जे संघटनेचं जे जाळं होतं त्याच्यातले बहुतांश लोक उठून आता एकनाथ शिंदेकडे गेले, काही जण तर भाजपमध्ये निघून गेले. तुम्ही बाळासाहेबांनी उभं केलेली ही जी संघटना होती त्याच्यामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं तुम्ही म्हणत होता, पण तुम्हाला कळलं नाही तिचं अख्खच्या अख्खं कधी राजकारण होऊन गेलं. आणि त्याहीपेक्षा राजकारण होण्याचंही काही नाही अडचण, तुमचा राजकीय पक्षच आहे त्यानं राजकारणच करायला पाहिजे, पण ते दुसऱ्याच्या हातानं खेळण्यासारखं झालं ना. ते आधी पवारांच्या हातावरती म्हणजे मांडीवर तुम्ही बसून मुख्यमंत्रीपद उपभोगलं आणि ते गेल्याच्या नंतर आता तुमच्यामध्येच असलेले एकनाथ शिंदे सारख्याला प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपदी बसलेलं पाहणं आलं. आपल्याकडचे बहुतांश आमदार तेव्हा निघून गेले, गावोगावचे कार्यकर्ते निघून गेले, त्यांनी परवाच्या विधानसभेपर्यंत वाट पाहिली, विधानसभेमध्ये वाट लावल्याच्या नंतर ते गेले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, तेही गेले उरलं. ठाकरे ब्रँडच्या नावाखाली जो सगळा फुगा फुगवला गेलेला होता तर तो जेमतेम तुम्हाला काही त्यांना सत्ता मिळू शकली नाही. आणि तुमच्या बरोबरचा जो घटक पक्ष होता काँग्रेस सारखा देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असलेला, तो वंचित बहुजन आघाडी बरोबर निघून गेला. आता ह्या जो सगळा त्रिफळा उडालेला आहे, चिंध्या झाल्यात, किंवा आता त्यांनी एक मोर्चा काढला होता RSSच्या मुख्यालयावरती, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने काढला होता. का नाही त्याच्यामध्ये इंडिया आघाडी सगळी सामील झाली? का नाही उद्धव ठाकरेंचा गट त्याच्यामध्ये सामील झाला? का नाही शरद पवारांचा गट त्याच्यामध्ये सामील झाला? म्हणजे ह्याच्यातून इंडिकेशन काय मिळाले की आता हे शरद पवार सुद्धा सत्ताधाऱ्यांना अनुकूल अशी भूमिका घेणार आणि उद्धव ठाकरेंचे खासदार सुद्धा तळ्यात का मळ्यात काठावरती बसून आहेत, ते प्रत्यक्ष भाजपमध्ये जातील किंवा ॲब्सेंट राहतील एखाद्या मतदानापासून किंवा त्यांच्या बाजूनच मतदान करतील, पण इकडे येणार नाहीत असं दिसतंय आता इंडिया आघाडीत. कारण की तसे चित्र समोर उभं राहिलं. 23 मार्चला जो मोर्चा संघ मुख्यालयावरती निघाला होता त्याच्यामध्ये शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांचे पक्ष का नाही सामील झाले? का नाही सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी जोर लावला? त्याच्यामुळे आताची जी धुसफूस शिवसेनेतली समोर येते ती फक्त शिवसेनेतली नाही, ती काँग्रेसमधली सुद्धा आहे. खासदारकी गेली, आमदारकीचं काय असा तो प्रश्न आता शिवसेनेमध्ये पडलेला आहे, तसाच तो काँग्रेसमध्ये पण पडलेला आहे. खासदारकी गेली आणि आता आमदारकीचं काय. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.